आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून कालपासून संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। राज्यातील 13 संघटना ज्या आहेत त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात ज्या आहेत ते सहभागी झालेले आहे। आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर राज्यभरातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा मोठा फटका जो आहे तो या संपाचा या ठिकाणी बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। साधारणतः आज दिवसभरात जर पाहिलं तर फक्त 9च फेऱ्या ज्या आहेत त्या काल या ठिकाणी सुरू झालेल्या होत्या। या संपामध्ये कष्टकरी जनसंघ सदावर्तीची संघटना जी आहे ती सहभागी नाही आहे। त्या संघटनेचे सदस्य असलेले एसटी कर्मचारी आणि वाहक जे आहेत ते या संपूर्ण संपात जे आहेत ते सहभागी नाही। त्यामुळे काहीशी या प्रमाणात जी आहे ती एसटी सेवा जी आहे ती सुरू आहे। मात्र बहुतांश फेऱ्या या रद्द असल्या कारणानं मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी बसतोय। मोठी तारांबळ या ठिकाणी नागरिकांची उडाल्याचं चित्र जे काही पाहायला मिळत आहे। या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी सध्या जर पाहिलं तर आक्रमक अशा पद्धतीनं एसटी कर्मचारी झाले आणि संप जो आहे त्यांनी पुकारलेला आहे। त्यामुळे राज्यभरातील लालपरीची चाकं थांबल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।